नमस्कार मंडळी, कोकणची पुण्याई या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषिकेश तेले तुमचं खूप सारं स्वागत करते. तर मित्रांनो, श्रावण महिन्यातील सर्वप्रथम पहिला जो सण येतो तो म्हणजे नागपंचमी. तर नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं आरोग्य सुख समृद्धी राहो हीच नागदेवताकडे प्रार्थना. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागदेवता कशा प्रकारे बनवली जातात, म्हणजे कुठली माती वापरली जातात ते देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि पूजा किंवा नैवेद्यवाडी असू दे ती देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ हे शेवटपर्यंत देखील बघा तुम्ही. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब देखील करून ठेवा, जेणेकरून आपण जे नवनवीन व्हिडिओ बनवू त्याची नोटिफिकेशन तुमका सर्वप्रथम येत आणि आपले व्हिडिओ देखील तुमका बघता येतील. त्यासाठी जाऊन कोकणची पुण्याई या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया नागोबा कशा प्रकारे बनवलं जातं तर ते आता बघूया आपण. चला माझ्यासोबत. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण सुरुवात तर केली आहे नागोबा बनवण्यासाठी. पण नागोबा हे नेमकं कुठल्या मातीपासून बनवलं जातं तर आपण आज प्रत्यक्षात बघणार आहोत. तर मित्रांनो, काही ठिकाणी नागोबा ह्यो शेतातल्या मातीद्वारे बनवलं जातं, तर काही जण मित्रांनो रेडीमेड डायरेक्ट गणपतीच्या शाळेतनं देखील आणतात, जी शाडू मातीद्वारे ह्यो बनवलं जातं. पण आपण ह्यो वारुळाच्या मातीद्वारे ह्यो आपण नागोबा बनवणार आहोत. तर एक अजून एक नाव आहे बोंब पण म्हटलं जातं मित्रांनो. तर आता माती मळण्याचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकतास. तर आता आपण संपूर्ण त्या मातीचं एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्याद्वारे नागोबा आपण बनवणार आहोत. तर मित्रांनो, आता पप्पा तर नागोबाची माती ही मळतात. तर बघूया कशा प्रकारे आपलं नागोबा ह्यो बनवलं जातं ह्यो. आणि ह्याच्याद्वारे आपण थोडा पाणी मारून त्याची म्हणजे ही माती किती चिकट आहे ही तुम्ही देखील बघू शकतास. ती पूर्ण माती एकजीव करून घेतली जातात मित्रांनो. आणि त्याच्यातले जे काय बारीक सारीक धोंडे असतात ते काढून घेतले जाते आणि नंतर मग त्याच्याद्वारे नागोबा बनवले जातात. तर मित्रांनो, नागोबा बनवताना जेवढा तुमका माती होईल तेवढीच माती वापरून घ्यायची आणि त्याद्वारे आपण नागोबा देखील बनवणार आहोत. तर मित्रांनो, 2 मिनटात परत आपण कॅमेरा चालू करणार आहोत. कॅमेऱ्यावरती थोडं फॉग येलो हा, तुम्ही सांभाळून घ्या. आपण नंतर जरा कॅमेरा पुसूया आणि परत चालू करूया. तर अशा प्रकारे मित्रांनो, कॅमेऱ्यावर जो आपण फॉग तर तो म्हणजे बाष्प होता तर आपण काढून घेतला. आता तुम्ही बघू शकतास मित्रांनो, पूर्णपणे माती तर मळून झाली आहे आणि तो आता नागोबा आता बनवणार आहोत ह्या मातीद्वारे. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही कोकणची पुण्याई या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याची तुमका माहिती देखील मिळाल आणि तुमका व्हिडिओ देखील बघता येतील. कारण नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर आपण जेव्हा अपलोड करता व्हिडिओ तेव्हा येता, तेव्हा लगेच जावा सबस्क्राईब करा. मित्रांनो, अळूचे देखील 2 प्रकार आहेत. ह्या एक खाण्याचा देखील अळू असता आणि ह्या आपण नागपंचमीसाठी स्पेशली अळूचं पान ह्या असता. जी जुनी परंपरा जी नागोबा जो बनवतो तो आपण ह्या अळूवरती त्याची स्थापना देखील करतो. आता पप्पा बनवतात नागोबा. बघा, वारुळाच्या मातीन बनवलेलो हा संपूर्ण नागोबा. आमच्या पप्पांनी हो पूर्णपणे नागोबा बनवलेला, संपूर्ण झालेला, फिनिशिंग वगैरे झालेली आहे. तर नागोबा कसा तो देखील कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आपलं नागोबा तर बनवून झाल्यानंतर आपण नागोबाच्या पूर्ण अंगावरती पिवळे हळदीचे ठिपके काढले जातात आणि नंतर सुरुवात गणेशपूजन सर्वप्रथम आणि नंतर नागोबाची पूजा केली जाते. पप्पा पूजा करतात. या ठिकाणी बघू शकता गणपतीपुळ्याचं गणपती आहे. ओम जय श्रीराम जय जय.
काय पांढरे फुलं लावा. जाते का? हा ना चाफ्याचा. त्यापासून पण मध्ये डोकं होतो व्हिडिओ. माझी व्हिडिओ हे करणार. वाटी घेऊन येतात. तर मित्रांनो फायनली आपली पूजा तर झाली नागोबाची. तर कसं हा आपलं नागोबा कमेंट करून नक्की सांगा. नॅचरल वारुळाच्या मातीद्वारे बनवलं जातं आणि काही काही ठिकाणी शेतातली देखील माती आणतात त्याच्याद्वारे पण बनवतात काय. तर आपण वारुळाची माती आणली आणि त्याच्याद्वारे आपण नागोबा बनवला आणि पूर्ण सजावट देखील करून झाल्या. तर नागपंचमीच्या पुन्हा एकदा तुमका शुभेच्छा आणि नागोबा कसं नक्की कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो आपल्या नागोबासाठी प्रसादी नसले तर गूळ आहे भाताचे आणि दूध याचं आपण प्रसादी करतो. तर मित्रांनो संपूर्ण आपली पूजा तर झालेली आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो ही असं आमची अन्नपूर्णा नदी आणि आपण आता चाललो स्थानेश्वराच्या मंदिरामध्ये नागपंचमीच्या निमित्ताने. तर चला माझ्यासोबत स्थानेश्वराच्या मंदिरात. तर मित्रांनो ह्या असं आमच्या गावचं मंदिर श्रीदेव स्थानेश्वर मंदिर. आज नागपंचमीच्या निमित्ताने मंदिरामध्ये येलो आहे. ह्या बघा हे आमचं मंदिर आहे. तर मित्रांनो ह्या असं आपलं स्थानेश्वर मंदिर पिंजवड्यामधील. बघा आतमध्ये पिंडी आहे श्री स्थानेश्वराची आणि गाभारा आहे. आतमध्ये जात नाही, प्रवेश करत नाही कोण, बाहेरूनच दर्शन घेतलं जातं. नागपंचमीच्या निमित्ताने आज निवेदवाडी या उकडीचे मोदक केले जातात आणि डाळ भात आणि भाजी असं आपलं आजचं नैवेद्य नागोबासाठी. तर मित्रांनो आपल्या नागदेवतेचा विसर्जन पाहू शकतो. तर मित्रांनो नागदेवतेक यावर्षी निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर ये अशी नागदेवतेकडे प्रार्थना केला आणि तुम्ही बघू शकतास अळवामध्ये देवाचा विसर्जन केला. मित्रांनो असा होता आजचा संपूर्ण ब्लॉग ज्यामध्ये आपण नागदेवता कशा प्रकारे बनवतात आणि कोणत्या मातीद्वारे बनवली जातात ही देखील बघितली आणि त्यानंतर आपण मंदिरामध्ये गेला आणि नंतर निवेदवाडी देखील दाखवली, पूजा पण बघितली नागदेवतेची. असं होता आजचं संपूर्ण ब्लॉग. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून देखील सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा
आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.